मैदानात राहत नाही, परंतु इथे मात्र आदित्य लोकल बॉय आहे. लोकल बॉय जरी असला तरी अलिबाग तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे, गोलंदाजी त्याची प्रसिद्ध आहे. असं असताना हुसेन टाके समोर आला आणि हुसेन टाकेच्या बॅट मध्ये जर फटका आला तर तो फटका मैदानात राहत नाही, हे मी आधी देखील सांगितलं होतं आणि तेच या ठिकाणी हुसेन सिद्ध करतोय. अप्रतिम फटका या ठिकाणी हुसेन टाकेच्या बॅट मधून आपण पाहू शकता. अगदी सफल झाला. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या स्पॉट वरचा उचली घेणारा चेंडू हुसेननं हा फटका जो आहे तो फटका सजवला आणि पाठ एवढा हुसेनला चेंडू खेळण्यासाठी त्रास होईल, परंतु शरीरावर आलेले चेंडू तो मैदानात ठेवत नाही. या प्रकारचे चेंडू हुसेन टाके समोर जर आले तर हुसेन चेंडू मैदानात ठेवत नाही. आपण जर पाहिलं तर आपण हुसेनला कित्येक संघांमधून खेळताना पाहतो. निश्चितच आता 78 धावांची खेळी आहे. असं असताना आता मात्र या ठिकाणी अडकलेल्या आपल्या संघाला हुसेन टाके पुन्हा एकदा नवसंजीवन देतोय. पुढचा चेंडू हुसेनच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका बॅक टू बॅक तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक हुसेन टाकेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अप्रतिम फलंदाजी. मी म्हटलं होतं हुसेन थांबला तर हुसेन काहीतरी वेगळं करून नक्कीच जाणार. पहिल्या 2 षटकात आणखी 4 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आदित्य बिगम जसा आला तसा हुसेन टाके ऍक्टिव्ह मोड मध्ये आला आणि हुसेननं काय केलं, 3 चेंडूंवर तब्बल 19 धावा कुठून काढल्या. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी हुसेन टाकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंची फेक या ठिकाणी होणं बाकी आहे. निश्चित काय फलंदाजी सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होईल. चौथा चेंडू आणि चौथा लगातार षटकार हुसेन टाकेच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर मुरुड आपण गेलो तर अप्रतिम असा गाव आहे शिग्रा. त्या शिग्रा गावातून अलिबागला हुसेन का आलाय. मुरुड तालुक्याने गाजवला. यंदाच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये एमर्जिंग प्लेअर ठरला. एक बाईक त्याच्या नावावर आहे आणि असं असताना आज अलिबागच्या क्रीडा भवनवर जर हुसेन टाके आला असेल तर हुसेन टाके काहीतरी वेगळं करून जाणार. प्रदीप स्पोर्ट साखर विपक्ष आदेश आपल्याला माजवले याचा सामना आहे. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा आदित्य. 5वा षटकार हुसेनच्या माध्यमातून येणार का. 2 लाख पाहिजे जिंकलो आपण. 5वा चेंडू 5वा षटकार हुसेन टाके या ठिकाणी पाहायला मिळतो. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. प्रभूजी भोर यांच्या माध्यमातून प्रोलिंग स्पोर्ट्स कडून 6वा षटकार लगावला तर 1000 रुपये. रोहित मशेलकर कडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. अंतिम चेंडू हा वाईट चेंडू आहे, अजूनही जिवंत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स कडून 6 षटकार मारले तर 1000 रुपये आहेत ना. 5 षटकार मारले तर 1000 रुपये लागलेले आहेत. 1000 रुपये हुसेन टाकेला 1,500